राम मतलब सृष्टि के कण कण में स्पंदित होने वाला दिव्य नाद, आदर्श और मर्यादा के साकार मूर्ति है राम। विश्व का विश्राम है राम, मोक्ष के सागर और चराचर के चैतन्य है राम, वात्सल्य के अथाह सागर है राम। चैत्र शुक्ल नवमी का वह पावन दिन, दोपहर का वह स्वर्णिम क्षण, अयोध्या नगरी आनंद और तेज से सरोबार थी, क्योंकि साक्षात श्री हरि इस धरा पर अपने 7वें अवतार में अवतारित हुए थे। माता कौशल्या की गोद में राम लला का जन्म हुआ। चक्रवर्ती राजा दशरथ के आंखों का तारा, कुलभूषण, मर्यादा पुरुषोत्तम, रघुकुल के कुल दीपक श्री राम इस धरती पर पधारे। उस समय न केवल अयोध्या बल्कि संपूर्ण सृष्टि धन्य हो गई। उसी पावन दिवस को आज हम राम नवमी के रूप में मनाते हैं। इसी दिव्य क्षण का उत्सव मनाने के लिए सजी श्री क्षेत्र नाणीज नगरी, जो आज साक्षात अयोध्या नगरी प्रतीत हो रही थी, मानो कोई नववधु 16 श्रृंगार से सजी हो। संत पीठ पर भगवान श्री राम, माता सीता और लक्ष्मण जी की मनोहर प्रतिकृतियां साकार हो गई थी, लेकिन इन सब में विशेष आकर्षण था श्री राम मंदिर। भगवान राम के जन्म पर जिस प्रकार अयोध्या नगरी सजी होगी, ठीक वैसे ही मंदिर परिसर को मनमोहक विविध पत्र पुष्पों से सजाया गया था। झूमर, दीपों की झगमगाहट से संपूर्ण वातावरण आलोकित हो गया। गर्भगृह के ठीक सामने मध्य भाग में स्नेह से सुसज्जित पालना, श्वेत पुष्पों की कोमल मालाएं, रंग बिरंगी गुलाब गेंदे की मालाओं से सजा वह पालना इतना सुंदर था कि उसे बस निहारने का ही मन करता था। उत्सव के पूर्व दिवस से ही संत शिरोमणि गजानन महाराज, श्री वरद चिंतामणि गणपति तथा समर्थ सद्गुरु काड़ सिद्धेश्वर महाराज आदि सभी देवता भगवान राम के जन्मोत्सव हेतु राम मंदिर में विराजित हुए थे। चारों ओर हर्ष का वातावरण था। भक्तों का उत्साह चरम पर था। कोई महाअभिषेक की तैयारी में तो कोई रंगोली बनाने में व्यस्त था। यह महोत्सव मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्र जी के उत्तराधिकारी आद्य जगत गुरु रामानंदाचार्य जी तथा उनके उत्तराधिकारी रामानंद संप्रदाय दक्षिण पीठ के पीठाधीश्वर अनंत श्री विभूषित जगत गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी के मार्गदर्शन एवं कृपा आशीर्वाद से बड़े ही वैभव के साथ संपन्न होने वाला था। 26 मार्च 2026 के स्वर्णिम दिन का उदय हुआ। प्रातः काल की कोमल किरणों के साथ काकड़ आरती का मधुर निनाद पूरे वातावरण में गूंज उठा और सुंदरगढ़ पर विभिन्न कार्यक्रमों का शुभारंभ हुआ। नित्य अभिषेक, महापूजा, धूप आरती सब कुछ अत्यंत नियमबद्ध तथा भावपूर्ण संपन्न हो रहा था। उसके उपरांत प्रारंभ हुआ सेवा और समर्पण का अनूठा उत्सव, संजीवनी दाता तथा प्रसारकों का सम्मान समारोह। रामनवमी के पावन अवसर पर परम पूज्य कानिफनाथ महाराज अर्थात हमारे प्रिय दादा श्री के कर कमलों द्वारा इन सेवकों का सम्मान किया गया। यह केवल सम्मान नहीं बल्कि प्रभु की ओर से दी गई शाबाशी थी, जो भविष्य की सेवा के लिए ऊर्जा और प्रेरणा प्रदान करती है। जैसे जैसे राम जन्म का समय समीप आ रहा था, सूर्यदेव अपने चरम पर थे। उष्णता तीव्र थी, लेकिन भक्तों की श्रद्धा रत्ती भर भी कम न थी। उनका मन आतुर था प्रभु रामचंद्र का जन्मोत्सव मनाने के लिए, और वह भी अपने प्रभु सानिध्य में। हाँ, हमारे राम स्वरूप श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी, वही तेज, वही कर्तव्य निष्ठा, वही असीम करुणा और भक्त वत्सलता। उनकी शरण में आने वाला प्रत्येक व्यक्ति उनकी ममता के अमृत में सरोबार हो जाता है। भक्तों की अपार भीड़ राम मंदिर में एकत्रित हो गई थी। वहाँ न कोई बड़ा था न छोटा, न कोई गरीब न अमीर, सब एक ही भाव में उस दिव्य क्षण की प्रतीक्षा कर रहे थे। आखिरकार वह पावन क्षण आ ही गया। प्रभु श्री राम जी का विधि पूर्वक पूजन संपन्न हुआ। धूप दीप की सुगंध से पूरा वातावरण भक्ति भाव में डूब गया। आगमन झालेलं आहे आणि भगवान प्रभू रामचंद्रांची प्रतिकात्मक मूर्तीची पूजा करण्यात आलेली आहे। षोडशोपचार पूजा झालेले आपले वेद संपन्न
गुरुजी कौस्तुभ गुरुजींनी पूजा केलेली आहे. आता सौभाग्यवती सुप्रियाताई ज्या आहेत त्या आणि ओमेश्वरीताई आणि आणखीन काही महिला असतील त्या बाळाला आता घेऊन आपण आता हे सगळं जे करत असतो ते प्रतिकात्मक करत असतो. तर त्या घेऊन आता बाहेर येतील आणि प्रांगणामध्ये हा जो झोपाळा बांधलेला आहे त्या पाळण्यामध्ये घालतील आणि बाळाचा आता आपण काय करू, जन्मोत्सव साजरा करू. श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी ने अपने कर कमलों से बाल रूप प्रभु श्री राम जी को प्रेम पूर्वक पालने में विराजित किया. राम, इस दिव्य नाद से पूरा वातावरण झूम उठा. सियावर रामचंद्र की जय, यह जय घोष चारों ओर गूंज उठा. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, कुलभूषणा दशरथ नंदना, निद्रा करी बाळा मनमोहना. राम लक्ष्मण बाळा जो जो रे. पालने के वे मधुर स्वर सीधे हृदय की गहराइयों को स्पर्श कर रहे थे. राम जन्मोत्सव के पश्चात सभी ने 24 घंटे चल रहे महाप्रसाद का आनंद लिया. दोपहर के पश्चात पुनः संतपीठ पर कार्यक्रम आरंभ हुआ. धर्म क्षेत्र गुणगौरव पुरस्कार, निस्वार्थ सेवा का यह सम्मान दादाश्री के कर कमलों से संपन्न हुआ. संध्या समय आरती और प्रवचन ने पूरे वातावरण को भक्तिमय बना दिया. चैत्र नवमी आणि या पृथ्वी तलावर भगवान प्रभू रामचंद्र राजा दशरथाच्या पोटी जन्माला आले आणि त्यांनी आपला सर्वांचा उद्धार केला. सर्व मर्यादांचं पालन केलं म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम हे ब्रीद आपण लावतो. मनुष्य रूपात येऊन त्यांनी तुमच्या माझ्यासारखा संसार केला आणि संसारात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला ते सामोरे गेले. परंतु कधीही त्यांनी मर्यादांचं उल्लंघन केलं नाही. कोणत्याही मर्यादांचं उल्लंघन न करता त्याने आपल्या कृतीतून दाखवलं की राम नाम सत्य है. आणि म्हणून ज्यावेळी सीतामाईंना सोडवण्यासाठी भगवान प्रभू रामचंद्र रामेश्वरला गेले. आडवा अरबी समुद्र आला, तो ओलांडून आता रावणाच्या लंकेमध्ये प्रवेश करायचा होता. त्यांच्या हाताशी नळ, नीळ, जांबुवंत, सुग्रीव असे मोठे योद्धे जरूर होते. त्याने आपापल्या बुद्धीनं प्रयत्न केला, परंतु सेतू काही समुद्रावर टिकेना. शेवटी नळाच्या लक्षात आलं की हा अहंकार आपल्या नाशाला कारणीभूत आहे. हे आम्ही बांधू, आम्ही वास्तुशास्त्रज्ञ आहोत, आम्ही शिल्पी आहोत, आम्ही ब्रिज बांधू शकतो, पूल बांधू शकतो. हा जो आमच्या मनामध्ये पुसटचा अहंकार आहे तो रामनामाशिवाय जाणार नाही. आणि मग एक दगड घेण्यात आला आणि त्या दगडावर लिहिलं रा, दुसऱ्या दगडावर लिहिलं म. दोन्ही दगड भक्तिभावाने एकमेकांजवळ चिकटवले आणि पाण्यामध्ये सोडले. आणि आश्चर्य काय, ते दगड पाण्यावर तरू लागले. एवढं सामर्थ्य भगवान प्रभू रामचंद्रांनी आपल्या नामामध्ये आहे हे सिद्ध केलं. आणि त्याने आपल्याला सांगितलं की मी दशरथ राजाचा अयोध्या नंदन श्रीराम नाही आहे, मी तो राम आहे की त्या रामाचा शोध घेण्यासाठी 84 लक्ष योनी फिरून यावं लागतं.
पुण्य जर चांगलं असेल तर मनुष्य जन्म मिळेल. एकदा नाही, दोनदा नाही, 4 लाख वेळा संधी मिळेल. या संधीचं सोनं केलंच नाही तर पुनरुपी जनन पुनरुपी मरण पुनरुपी जननी जठरशयनम, ही अवस्था यायला नको असेल तर त्या परब्रह्माचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला निगम असं म्हणतात. ते निगम रूपी ज्ञान आपण समजून घेतलं पाहिजे. माझ्या मगाच्या अभंगामध्ये आपण ऐकलं असाल, ज्ञान आणि भक्ती हे 2 शब्द होते. ज्ञान म्हणजे काय तर निगम, आणि भक्ती म्हणजे काय तर आगम. आज मी आगमवर जास्त बोलणार नाही, गुरुपौर्णिमेला आगम या विषयावर मी सांगणार आहे. आज मी एकच विषय घेणार आहे, तो म्हणजे निगम. हे जर ज्ञान आपल्याला झालं नाही, नुसती भक्ती आपल्याजवळ असेल तर ही भक्ती आपल्याला अंधश्रद्धेची वाट दाखवू शकते. म्हणून आपल्याला ज्ञानाची सुद्धा आवश्यकता आहे. आणि हे ज्ञान आम्हाला निगम देतात, त्यांचं नाव आहे वेद. त्यांचं नाव आहे वेद. कारण हे अपौरुषीय वेद जे आहेत हे कुणी लिहिलेले नाही आहेत. त्या परब्रह्मानं ब्रह्मदेवाच्या मार्फत हे ज्ञान त्याच्या 9 मानसपुत्रांना दिलं. मग त्यामध्ये विश्वामित्र होते, अत्री होते, भरद्वाज होते, वशिष्ठ होते. यांच्यापर्यंत आलेलं जे ज्ञान आहे ते गुरु शिष्य परंपरेतून, कारण या ऋषींना मुळात निर्माणच केलं होतं याच्यासाठी की त्यांनी प्रजा निर्माण करा. आणि त्यामुळे त्यांचे जे पुत्र होते ती गुरु शिष्य परंपराच होती. इथे आता जे आपला पीठाचे उत्तराधिकारी कोण आहेत, आमचे पुत्र आहेत. पण गुरु शिष्य नातं आमचं आहे. आणि या गुरु शिष्य नात्यातून आमच्याकडचे विचार त्यांनी पुढे घेऊन जायचे आहेत. आणि संत जे असतात हे संत तेच ज्ञान, निगमांचं ज्ञान परिस्थितीनुसार देतात, आवश्यकतेनुसार देतात. म्हणून महाराष्ट्रामध्ये संत साहित्य तयार झालं. ज्ञानेश्वर महाराजांनी, तुकाराम महाराजांनी, नामदेव महाराजांनी संत साहित्य निर्माण केलं. हे संत साहित्यामध्ये कुठे निगम हा शब्द आपल्याला ऐकायला मिळत नाही. याचा अर्थ ज्ञानेश्वर माऊलींना निगम माहिती नव्हता का? जरूर होता. हा निगम शब्द काढल्याबरोबर उत्तर भारतातील प्रत्येकाला माहिती आहे वेद म्हणजे काय. आपण वेदांच्या भानगडीतच कधी पडत नाही, कारण आम्हाला संतांनी इतकं काय म्हणता येईल आपल्याला, जसं चटपट मिळतं, झटपट मिळतं, तसं मिळवून दिलंय. आणि म्हणून आपण या निगमांच्या भानगडीत कधी पडलोच नाही. संत साहित्य, अभंग, काव्य, स्तोत्र, मंत्र यातच आपण थांबून राहिलो. ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली त्यातला पहिला श्लोक आहे वेद प्रतिपाद्या. म्हणजे वेदांनी प्रतिपादन केलंय ते ज्ञान मी तुम्हाला देणार आहे. तर हे जे वेद आहेत यांची निर्मिती कशी झाली, कसे कसे वेद पुढे पुढे आले, तर हे वेद ब्रह्मदेवाकडून वशिष्ठांकडे बऱ्याच शाखा आहेत. त्या सांगितलं तर आपल्याला फार गडबड होईल, कारण पहिल्यांदाच हा विषय आपण ऐकतोय. म्हणून जे मोजकं आहे ते सांगतो. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, वेद नाही सांगितले. पण ज्ञानेश्वर महाराजांना त्यावेळच्या लोकांनी छळलं आणि त्यांना विचारलं
की तू वेद म्हणतो संन्यासाचा मुलगा, हा रेडा म्हणेल का? ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच वेदाचं ज्ञान जे होतं त्या ज्ञानानुसार सांगितलं, का नाही म्हणणार? त्याच्यामध्ये पण मीच आहे. अयम ब्रह्म म्हणजे मीच सर्वत्र आहे. आपल्या मूळ विषयाकडे व्या तर वशिष्ठाने हे ग्रहण केलेलं ज्ञान आपला पुत्र शक्ती यांना दिलं. या शक्तिपुत्राकडून हे ज्ञान पराशर ऋषींना मिळालं. या पराशर ऋषींचे पुत्र वेदव्यास म्हणजे कृष्णद्वैपायन यांच्यापर्यंत आलं. आता यांनी मात्र ठरवलं की हे जे ज्ञान आलंय ते डिवाइड करायचं. म्हणून कृष्णपायांना खास बिरुदावली मिळाली वेदव्यास, कारण यांनी 4 तुकडे केले त्या ज्ञानाचे. आणि पैल नावाच्या ऋषींना, आपल्या पैल नावाच्या शिष्याला त्यांनी ऋग्वेद दिला. आता या ऋग्वेदात काय आहे पुढे ऐकू. दुसरा तुकडा जो झाला तो यजुर्वेद. वेदव्यासांचे शिष्य वैशंपायन, या वैशंपायनना हे यजुर्वेदाच्या मंत्रसंहिता दिल्या. आता यजुर्वेदामध्ये पण गुरुजी म्हणतील पुढे का नाही स्वामींनी सांगितलं, म्हणून मी सांगतो 2 शाखा परत तयार झाल्या. वैशंपायनचे शिष्य याज्ञवल्क, ह्या याज्ञवल्काने गुरु शिष्य परंपरेतून शिकले ते. परंतु एकदा वैशंपायनना काही कारणापरत्वे दोष लागला आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून घ्यायचं होतं, म्हणून सर्व शिष्यांनी प्रायश्चित्त घ्यायचं. तर याज्ञवल्क्याने सांगितलं काय गरज नाही, मी एकटा पुरेसा आहे. आणि तो राग गुरुना आला की अरे म्हणजे तुझ्यामध्ये अहमभाव, एवढे वेद शिकून सुद्धा तुझ्यामध्ये अहमभाव आहे, तेव्हा मी जे तुला ज्ञान दिलं ते माझं परत दे. याज्ञवल्क्याने गुरु आज्ञा प्रमाण मानून जे मुखदगत केलं होतं ते ओकून टाकलं. आता हे ओकलेलं जे ज्ञान आहे ते तैतरीय नावाचे पक्षी होऊन अन्य गुरुबंधूंनी ते शोषण केलं, म्हणून एक तैतरीय शाखा निर्माण झालेले. आणि वैशंपायन जे होते यांनी जो यजुर्वेद सांगितला तो कृष्ण यजुर्वेद. आणि याज्ञवल्काने जो वेद सांगितला, कारण त्यांनी मग सूर्याची उपासना केली आणि सूर्याची उपासना करून सूर्यदेवाच्या कृपेनं जे ज्ञान मिळवलेलं होतं त्याच्यामध्ये सूर्यदेवाच्या कृपेनं आणखीन पुन्हा त्यांना आत्मसाक्षात्काराला आतून प्रेरणा आली. भगवान कधी प्रेरणा देतो. आपण बघितलं की मला प्रेरणा दिली आणि तुमच्यासमोर 1.5-2 महिन्यामध्ये 1400 पानाचा मोठा गोवा महिमा संहिता नावाचा ग्रंथ आला. गुरुपौर्णिमेला तुम्हाला सनातन पंथशास्त्र तेवढाच मोठा ग्रंथ मिळणार. आणि डिसेंबरमध्ये दत्त जयंतीला तुम्हाला माझा विशिष्टाद्वैत हा 3रा ग्रंथ मिळणार. मी नाही लिहिणारा वेगळा आहे आणि तो माझा गुरु आहे. तो माझ्याकडून फक्त वधवून घेतो, बोलवून घेतो. माझं सामर्थ्यच नाही ते. आपण मूळ विषयाकडे येऊया तर याज्ञवल्क जे आहे ते याज्ञवल्काने शुक्ल यजुर्वेद लिहिला आणि ती वाजसेनी म्हणून शाखा निर्माण झाली. आपला 3रा वेद आहे सामवेद. हा जैमिनी ऋषीने निर्माण केला. आणि संगीतासाठी आता मगाशी आपले गुरुजी जे बोलले ते सामवेदाचा जो उपवेद आहे
गंधर्व वेद. म्हणजे सामवेद मुळामध्ये संगीतासाठीच आहे. म्हणजे बरोबर ना. गंधर्व वेदामध्ये त्याच्यावर उपवेद पण आपले 4 आहेत. विषय आला की पुढे सांगेन मी. त्याच्यावर आणखीन जास्त संशोधन झाले. हे जे आमचे ऋषीमुनी होते ते दुसरे कोणी नव्हते, शास्त्रज्ञ होते. यांनी संपूर्ण सृष्टी, अंतरिक्ष, ब्रह्मांड याचा शोध लावला की अजूनसुद्धा दुर्बिणी एवढा प्रगत असूनसुद्धा अनंत कोटी ब्रह्मांड आजचं विज्ञान शोधू शकलेलं नाही आहे. काही ब्रह्मांडापर्यंत जाऊन पोचलेत, फक्त नावापुरते. आपल्या ब्रह्मांडामध्ये असणारे सगळे ग्रह तारे जे आहेत ते सुद्धा शास्त्रज्ञांना सापडलेले नाही आहेत. याच्यावरून तुम्हाला कल्पना येईल की आपले ऋषीमुनी किती थोर शास्त्रज्ञ होते. 4था वेद आहे तो अथर्ववेद. हा सुमंतू नावाच्या त्यांच्या शिष्याला वेदव्यासांनी दिला. आणि अशा प्रकारे जे वेदांचं ज्ञान, गुह्य ज्ञान, वेदांचं ज्ञान म्हणण्यापेक्षा जे गुह्य होतं ते विभागलं गेलं. या वेदांना म्हणून श्रुती ग्रंथ सुद्धा म्हणतात. श्रुती म्हणजे श्रवण केले, निर्माण केले नाही. तुम्ही आता श्रवण करताय, तसं वेदांना श्रुती ग्रंथ सुद्धा म्हणतात. आता ऋग्वेदामध्ये काय आहे तर देवांची स्तुती आहे. म्हणजे देवांच्या स्तुतीबद्दलची सूक्त आहे. सूक्त म्हणजे मंत्र. यजुर्वेदामध्ये काय आहे, यज्ञ करायचे पूर्वी. आता आपण यज्ञ नाही करत, आता आपण काय करतो, सेवा भक्ती करतो. त्या काळी यज्ञ व्हायचे, त्यामुळे यज्ञविधीबद्दल जास्त माहिती त्यामध्ये दिलेली आहे. सामवेद गायन करून देवाची उपासना करायची. अथर्ववेद जीवन उपयोगी ज्ञान पण मिळवायचं. जीवन उपयोगी ज्ञान म्हणजे आपलं आरोग्य कसं ठेवावं, कारण या अथर्ववेदावर पुढे यजुर्वेद, आयुर्वेद निर्माण झालेला आहे. अशा प्रकारे आमचे हिंदू धर्माचे, हिंदू धर्म म्हणणं बरोबर नाही होणार, वैदिक सनातन धर्माचे हे 4 स्त्रोत आहेत. आता वेदांच्या पण शाखा पडल्या. म्हणजे प्रत्येक वेदाची 4 भागामध्ये वेद विभागला गेला. त्याला संहिता असं म्हणतात. जो मंत्रांचा समूह त्याला संहिता म्हणायची. भक्तगणांना प्रश्न पडला, सगळे डोक्यावरून चाललेलं आहे. हे आपलं आचार्यपीठ आहे. दुसरा आपला ज्ञान संप्रदाय आहे, ज्ञानमार्गाचा संप्रदाय. आपण भक्ती मार्गावाले नाही, आपण कर्म मार्गावाले नाही, आणि आपण योग मार्गावाले पण नाही. आपला संप्रदाय जो आहे हा ज्ञानमार्गाचा संप्रदाय. आपल्याला ज्ञान असलंच पाहिजे. आता आपण मोठे झालोय, मोठे झाले म्हटल्यावर टाळ्या वाजवल्या बघा. आणि त्यामुळे हे ज्ञान आपल्यापाशी असलं पाहिजे. संहिता म्हणजे काय, कुणी प्रश्न विचारला आणि तुम्ही ज्ञान मार्गातल्या व्यक्तीला जर सांगता आलं नाही तर मग या मार्गात येऊनच काय उपयोग नाही. मंत्रांचा समूह याला संहिता म्हणतात. प्रत्येक वेदाला संहिता आहे. प्रत्येक वेदाला ब्राह्मण ग्रंथ आहे. म्हणजे यज्ञ कसा करावा त्याबद्दलची जी नियमावली लिहिलेली आहे. प्रत्येक यज्ञ जो आहे ना त्याची मांडणी वेगळी असते, त्याचे मंत्र वेगळे असतात, त्याच्यासाठी तिथीवार सगळे वेगळं असतं, त्याच्या देवता वेगळ्या असतात, त्यामध्ये जर समर्पित करायच्या आहुती ज्या असतात त्यासुद्धा वेगळ्या असतात. याचं नियमबद्ध नियोजन ज्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे त्याचं नाव आहे ब्राह्मण. तिसरा विभाग प्रत्येक वेदाचा पडलेला आहे ते म्हणजे आरण्यक. की आपण जे ज्ञान मिळवतो, म्हणजे आपण ज्या संहिता म्हणतो,
आपण म्हणत नाहीत, गुरुजी म्हणतात. आपल्या पाठ पण नाहीत. वेद म्हटलं की आपण फार दूर जातो. तर हे ज्या संहिता आहेत, ब्राह्मण आहेत, तसं आरण्यके नावाचा सुद्धा एक प्रकार आहे. ज्या ऋचा आहेत या ऋचांमधलं जे ज्ञान आहे, हे ज्ञान अवगत करण्यासाठी अंतर्मुख व्हा, एकाग्र व्हा, एखाद्या निर्जन स्थळी जाऊन त्याचं अध्ययन करा. यासाठी जे ग्रंथ तयार झाले त्यांचं नाव आहे आरण्यके. आणि यानंतर चौथा भाग आहे या वेदांचा उपनिषद. उपनिषद याचा अर्थच, त्या उपनिषदाचं दुसरं नाव आहे वेदांत. वेदांचा अंत म्हणजे शेवट. जो यजुर्वेद आहे, या यजुर्वेदावर जे तत्वज्ञान तार्किकदृष्ट्या त्याचा जो अभ्यास केला गेला ते झालं वेदांत. म्हणजे त्याचं नाव आहे उपनिषद. गुरूंच्या जवळ बसून करावयाचा अभ्यास, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर म्हणजे उपनिषद म्हणजेच वेदांत. अशा प्रकारे आपले जे वेद आहेत, ह्या वेदांना म्हणजे आपले 4 वेद मूळ, आणि या 4 वेदांना प्रत्येक वेदाचे परत 4 डिव्हिजन आहेत. संहिता, ब्राह्मण, आरण्यके आणि उपनिषद. आता मी आपल्याला कुठल्या वेदाचे कोणते ब्राह्मण ग्रंथ ते सांगणार आहे. ऋग्वेदाचा आहे ऐतरेय ब्राह्मण. म्हणजे ऐतरेय नावाच्या शिष्याने जो ग्रंथ लिहिला त्याला ऐतरेय ब्राह्मण असं म्हटलं जातं. या ग्रंथामध्ये काय दिलेलं आहे तर यज्ञाचं स्वरूप, देवतांची उपासना कशी करावी, अमुक यज्ञ कसा करावा. पूर्वी सोमयज्ञ, राजसूत यज्ञ अशी यज्ञ व्हायचे. तर त्या यज्ञाची मांडणी पासून तो यज्ञ एकंदरीत कसा करावा हे त्या ऐतरेय उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. या ऋग्वेदाचा दुसरा पण उपनिषद आहे कौशितके. कौशितकी ऋषीने हे ब्राह्मण हा ग्रंथ लिहिलेला आहे. अशी तशी पाहायला गेले तर त्याचे 10 ब्राह्मण ग्रंथ आहेत त्याचे. त्याच्यानंतर पुढचा आहे यजुर्वेद. या यजुर्वेदाचा पण ब्राह्मण ग्रंथ आहे का तर हो, त्याचं नाव आहे शतपथ ब्राह्मण. हा महर्षी याज्ञवल्क्य यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर कृष्ण यजुर्वेद जो आहे हे तैतरीय नावाच्या ऋषीने लिहिला आहे. जसं ऐतरेय ऋषी होते तसे तैतरीय ऋषी होते, त्यांनी तो लिहिलेला आहे. त्यानंतर आपला तिसरा वेद आहे सामवेद. या सामवेदाला पण ब्राह्मण ग्रंथ होता का तर हो होता. त्याचं नाव होतं पंचविश ब्राह्मण म्हणून. आणि छांदोग ब्राह्मण असे त्याला 2 ब्राह्मण ग्रंथ आहेत. आणि अथर्व वेदाला 1 ब्राह्मण ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे गोपद ब्राह्मण. आता हे जशा प्रकारे ब्राह्मण ग्रंथ आहेत तशाच प्रकारे ऋग्वेदाला आरण्यके म्हणजे वेदांना आरण्यके पण आहेत. म्हणून तो ऋग्वेद जो आहे हा ऋग्वेदाचा आरण्यक काय आहे तर ऐतरेय ऋषीने जे लिहिलं ते ऐतरेय आरण्यक. कौशितकेने लिहिलं ते कौशितकी आरण्यक. म्हणजे ऋग्वेदाला सुद्धा आरण्यचे 2 ग्रंथ आहेत. यजुर्वेदाला सुद्धा 2 आहेत, कारण त्यांच्या 2 शाखा आहेत, एक कृष्ण आणि एक शुक्ल. तर कृष्णासाठी तैतरेय ऋषीने लिहिलेलं आहे आरण्यक, आणि यजुर्वेदासाठी बृहत्कारण्य म्हणजे बृहत नावाचे जे ऋषी होते त्यांनी लिहिलं, म्हणून ते बृहत्कारण्य उपनिषद आरण्यक झालेलं आहे.
सामवेदाला सुद्धा छांदोग्य आरण्यक आहे. आणि अजून एक आहे तालवकार, हे एक आरण्यक आहे. अथर्व वेदाला स्वतंत्र आरण्यक नाही. आता आपण उपनिषद पाहूया. मगाशीच आम्ही सांगितलं प्रत्येक वेदाच्या संहिता आहेत. संहितांवरून ब्राह्मण ग्रंथ झालेत, त्याच्यावरून आरण्यक झालं आहे, त्याच्यावरून उपनिषद झालं आहे. तसंच हे उपनिषद जे आहे, हे उपनिषद कशासाठी आहे? तर तत्वज्ञान. आणि म्हणून ह्या 4 वेदांच्या 4 उपनिषदांची 4 वाक्य आहेत. मगाशी आपल्या प्रभुदेव महाराजांनी त्याचा उल्लेख केला होता. तत्वमसी अहम ब्रह्मास्मि, प्रज्ञान ब्रह्म आणि अयत्मा ब्रह्म, ही जी 4 वाक्य आहेत, ही 4 वाक्य अशाच प्रकारे या तत्वज्ञानातून निर्माण झालेले आहेत. जसं मी विशिष्टाद्वैत सिद्धांत भक्तीतून सेवेत आणला. रामानुजाचार्याने हा वेदांताचा सिद्धांत मांडला की शरीर आणि शरीरी भगवान आहे. म्हणजे तुम्ही आपण सर्वजण जे बसलेलो आहोत, हे त्या परमात्म्याचं शरीर आहे. हे सोप्या भाषेत सांगितलं मी तुम्हाला. रामानुजाचार्यांचा विशिष्टाद्वैत जो सिद्धांत आहे, मग जी कौस्तुभ गुरुजींनी आमचा उल्लेख केला की विशिष्टाद्वैत चे अधिकारी म्हणून, तर मी हा विशिष्टाद्वैत भक्ती आणि सेवेमध्ये आणला. आणि त्याचं माझं महावाक्य आहे, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. रामानुजाचार्यांनी सांगितलं की पूर्ण चराचरामध्ये भगवंत आहे. जे मी सांगितलं अणु रेणूत देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. कळला नाही, कळला नाही, कळला नाही देव, आम्हा कळला नाही देव. या अभंगाच्या शेवटी मी सांगितलंय अणु रेणूत देव आहे. देव कुठं आहे? अणुरेणूत आहे. हा अणुरेणूतला देव शोधा. हा देव शोधायचा असेल तर हा निगम समजला पाहिजे. हा निगम जर समजला तरच तुम्हाला त्या देवाचा शोध घेता येईल, नाहीतर देव समजणारच नाही. लाईट आला, आपण प्रकाशामध्ये जे जे काय आपल्याला करायचं होतं ते केलं, पण आपण त्याचा शोधच घेतला नाही की हा लाईट कुठून येतो, तर आपलं जीवन व्यर्थ होणार. म्हणून ज्ञानमार्गातल्या जे जे सांप्रदायिक लोक आहेत त्यांनी हा आगम आणि निगम विषय समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून तो सांगतो. आणि आजच्या दिवसासारखा चांगला दिवसच नाही, कारण या मर्यादा पुरुषोत्तमानं सांगितलेलं आहे की तोच मी आहे की जो राजा दशरथाच्या पोटी मी जन्म घेऊन हे सिद्ध केलेलं आहे की हे नामच तुम्हाला तारणार आहे. कारण भगवंत कुठे आहे? नाद ब्रह्मात आहे, नामात आहे. कठीण वाटतंय का? ऐकायला प्रवचन कठीण वाटत असेल तर रोग बदलतो. चालू दे का असं? हो तरी बोला, नाही तर नाही तरी बोला. मागेच मी सांगितलं तर माझ्या 59व्या वाढदिवसानिमित्त की आता मी फुल माझा आचार्य रोल जो आहे त्या रोलमध्ये मी आलेला आहे. आणि त्यामुळे तुम्हाला तर सवय ठेवावी लागणार आहे. आणि अशा पद्धतीनं जावं लागणार. तुम्हाला आता सवय झालेली आहे. बरीचशी प्रवचनं ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो, प्रवचनाची स्टाईलच बदललेली आहे. कारण आता तुम्ही लहान नाही आहात, आता मोठे झालात. आणि त्यामुळे समजून घेणं हे आद्य कर्तव्य. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही उभे राहणार
तिथे तिथे कुठलाही अशा प्रकारचा प्रश्न आला तुम्हाला सांगता आला पाहिजे, कारण तुम्ही ज्ञानशाखेतल्या. हे ज्ञान झालं नाही तर गर्व होतो. त्याच्यासाठी एक गोष्ट सांगतो. मग बाप्पा म्हणाले, गोष्ट सांग, थोडासा हेवी डोस होतोय. एक श्वेतकेतू नावाचे विद्वान ऋषीमुनी होते. त्यांचे वडील जे आहेत त्यांचं नाव आहे उदालक ऋषी. उदालक ऋषीने आपल्या पुत्राला वेद अध्ययन करण्यासाठी गुरुगृही पाठवलं. हा श्वेतकेतू जो होता प्रचंड बुद्धिमान होता, विद्वान होता. अल्पावधीतच त्याने हा निगम सगळा समजून घेतला. म्हणजे तत्वज्ञान सगळं समजून घेतलं. वेद अध्ययन पूर्ण झाल्यानंतर श्वेतकेतू आपल्या घरी आले. वडील स्वतःच ऋषीमुनी होते. तर वडिलांच्या लक्षात आलं की ह्याला ज्ञान झालंय असं वाटत नाही आहे. याला ज्ञान झालंय परब्रह्म्याबद्दल असं वाटत नाही. का बरं सांगा बघा, कोण बोलेल, कोण सांगेल? कोणच नाही सांगत. कारण त्याचा जो ॲटिट्यूड होता तो थोडा घमंडीसारखं वातावरण वाटत होतं की मला ज्ञान झालंय, मला ज्ञान झालंय, मला ज्ञान झालंय असं ज्याला वाटतं त्याला ज्ञान झालेलंच नसतं. आणि म्हणून ही कथा छांदोग्य उपनिषदामध्ये आहे. म्हणून उदालक ऋषीने आपल्या पुत्राला विचारलं की तुम्ही जे वेद अध्ययन करून आलेले आहात तर तुम्हाला ज्ञान झालंय का? तर श्वेतकेतू गोंधळले. मग त्यांच्या वडिलांनी सांगितलं की बघा, तुम्ही मातीचं ज्ञान मिळवलं तर तुम्हाला मातीबद्दल सगळं माहिती असलं पाहिजे. जर तुम्ही त्या परमात्म्याबद्दलचं ज्ञान मिळवलेलं असाल, परमात्मा चराचरात आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर तुमचं वर्तन काही योग्य वाटत नाही. एकनाथ महाराजांना ते ज्ञान प्राप्त झालं होतं. म्हणून एकनाथ महाराजांनी त्या गाढवाकडे कधी गाढव नावाचा प्राणी म्हणून पाहिलं नाही. म्हणून रामेश्वरहून आणलेलं जे पाणी आहे चालत चालत आणले होतं आणि पायी घेऊन चालले होते विश्वेश्वराकडे काशीला. बाकीच्यांना सगळ्यांना ते गाढव दिसलं, एकनाथ महाराजांना गाढव ते दिसलं नाही. एकनाथ महाराजांना त्याच्यामध्ये परमात्माच दिसला. हे आहे ज्ञान. ज्यावेळेला एखाद्या आंब्याच्या झाडावर फळांचा पहाड येतो, त्या आंब्याचं झाड कधीच तुम्हाला असं उंच ताट झालेलं दिसणार नाही, झुकलेलंच दिसेल. तसं ज्याच्याकडे दिव्य ज्ञान झालेलं आहे त्याच्याजवळ घमेंडी असणार नाही. नको प्रतिष्ठा, नको चार मुक्ती, नको नको देवा वैकुंठ आम्हासी. पाप आणि पुण्य सारा होय भ्रम, जगशून्यमय देवा जगशून्यमय, ही स्थिती येते. तेव्हा उदालक ऋषींनी काय केलंय का, भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि आपल्या त्या मुलाला सांगितलं की ह्याच्यामध्ये मीठ टाक, राहू दे, उद्या बोलू ह्याच्यावर. त्या मुलानं वडिलांची आज्ञा समजून त्याच्यामध्ये मीठ टाकलं, तिथेच ते ग्लास सोडून दिलं. दुसऱ्या दिवशी वडिलांनी परत त्या मुलाला घेतलं. श्वेतकेतूलाने विचारलं की ह्या पाण्यामध्ये तुला मीठ कुठे दिसतंय का? तर नाही म्हणाला. पाणी चाकून बघ.
पाणी चाखून बघितल्यानंतर तो म्हणाला खारट आहे. मिठाचा गुणधर्म खारट आहे, म्हणजे या पाण्यामध्ये खारटपणा आला याचा अर्थ मीठ आहे. तसा भगवंत सर्वत्र आहे. ज्या अर्थी आम्ही चालतो, बोलतो, ऐकतो, रागवतो, रडतो, हसतो, प्रेम करतो, करुणा दाखवतो, याचा अर्थ आमच्यामध्ये परमेश्वर आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, तुझं आहे तुझं पाशी, परी वेडा जागा चुकलाशी. आपण हे दररोज म्हणतो, पण आपल्या दरवाजात एखादा माणूस काही मदतीची याचना करू लागला तर आपलं नाव येणार नाही, पेपरमध्ये प्रसिद्धी येणार नाही, म्हणून जाणूनबुजून दुर्लक्ष करतो. का? आपल्याला चराचरात भगवंत आहे हे माहिती नाही. आपण आगमशास्त्र फक्त समजून घेतलेलं आहे. निगम ज्यावेळी कळेल त्या निगम सांगेल, तुम्हाला वेद सांगतील की अणु रेणूत कणा कणामध्ये देव आहे. तर हे वेद समजून सांगण्याचं काम कोण करतं? वेदांत सांगतात, म्हणजे उपनिषद सांगतात. अंततः वारी के समापन का समय आया. भावपूर्ण विदाई आरती संपन्न हुई. प्रभु ने स्नेहपूर्वक सभी भक्तों को आशीर्वाद प्रदान किया. भक्तगण भाव विभोर होकर सुंदरगढ़ से अपने घरों की ओर प्रस्थान करने लगे. जय सिया राम.